नामस्मरणाची म्हणजे काही वेळ आहे का, की संध्याकाळच्या वेळी करू नये असं आहे का? असं काही नाही. नामस्मरण 24 तास करावं. शास्त्रात त्याचा कुठेही काही आधार नाही. पण माणसाचं मन ज्यावेळेस शांत असतं त्यावेळेस केलेलं नामस्मरण श्रेष्ठ मानण्यात येतं. त्यामुळे बऱ्याचदा आपण स्नान करतो, रात्री झोप चांगली झालेली असते म्हणून स्नान झाल्यावर लगेच पूजा करावी, नामस्मरण करावं असं शास्त्र सांगतं. त्यावेळेस जरूर करावं. पण नामस्मरण हे 24 तास करावं. त्यामुळे शास्त्रात त्याचा कुठेही असा उल्लेख नाही का यावेळेस करू नये. त्यामुळे आपल्या सोयीने आपलं मन ज्यावेळेस स्थिर असेल, आपलं मन थोडं स्थिर म्हणण्यापेक्षा रिलॅक्स असेल, आता कोणतंही काम नाही आहे, कामात असताना केलं तर चालतंच असं नाहीच. कारण नामस्मरण हे 24 तास असेल. जो काय मंत्र आपण घेतो इष्टदेवतेचा, त्याच्यात हे महान मंत्र जे आहेत, ओम नमः शिवाय, श्रीराम जय राम जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विच्चे, हे महामंत्र आहेत. हे सिद्ध मंत्र आहेत. त्यांच्यासाठी कोणी गुरु लागत नाही. तुम्ही नाम जप मनात कोणत्याही ज्याच्यावर तुमची श्रद्धा याच्यावर सुरू केल्यास हे कायम जर नामस्मरण करत राहिलात, तुम्हाला एक आत्मिक ऊर्जेचा भास होईल आणि एक 100 दिवसात त्याचे शुभ परिणाम दिसतात. आपल्याला अचानक स्वतःचंच मार्गदर्शन स्वतःला मिळायला लागतं आणि आपल्या जीवनात शुभ घटना घडायला सुरुवात होते. त्यामुळे हे प्राचीन शास्त्रातले गोष्टी आहेत. त्यामुळे नामस्मरण सदैव करावं. वेळ कायचे अजिबात बंधन नाही. रात्री झोपताना करा, संध्याकाळी करा, दुपारी करा, कामात असताना नामस्मरण करा. कारण नामाचं मोठं महत्त्व गोंधवलोक महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे. त्यांची प्राचीन परंपरा रामनामाची त्यांनी विशद केलेली. त्या नामस्मरणाला कोणताही काळ वेळ नाही.